राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सांगताना अत्यंत आनंद होतोय की मी जे तुम्हाला शब्द दिला होता की कुणाला बगलामुखी यात्रेला जाऊन कारने या, आपलं ट्रेनने या, बसमध्ये या, माझ्या समोर हवन करून घेईन आणि सारखं सारखं मला जाणं शक्य नाही. त्यामुळे पौर्णिमेची शेवटची ट्रिप आहे. परत बगलामुखी यात्रा बंद. कारण काल बुकिंग घेत होतो, बुकिंग 15-16च्या पुढे गेलेलं नाही. याचा अर्थ माणसं जाण्याची संपलेली आहेत असा अर्थ मी घेतो. आणि ही ट्रिप शेवटची राहील. कोणाला बुकिंग करायचं असेल तर आपला जो नंबर दिला आहे थंबनेलला, मला संपर्क करा, बुकिंग करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जे तुम्हाला सांगायचं आहे ही आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली घटना आहे आणि दुःखद आहे. विषय असा आहे की फक्त तुम्ही त्याच्यातून धडा घ्या आणि आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील याच्यावर लक्ष ठेवा. हा, आता आज सकाळ सकाळ आज मारणारी थंडी तुम्हाला सांगतो. लातूर खोकला बिकला जाम झाली. लातूरहून एक कुटुंब पुण्यात आलं. अर्थात परिस्थिती अत्यंत नाजूक, वाईट. आणि ही नवरा बायको, एक मुलगी आणि छोटा एक मुलगा, असं कुटुंब. मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली, मुलगा 16 वर्षाचा. बाप कच्चून दारू पिणारा आणि शिव्यागाळ करणारा. हानीत मिरीत नव्हता, नाही तर मग याची राईस प्लेट बंद, पण दारू प्यायचा. काय काम नाही, काय नाही, काय नाही. काही दिवस रिक्षा भाड्याने घेतली, भाड्याने रिक्षा पण मिळतात आणि तो त्या ठिकाणी रिक्षा चालवायचा. पण काय ते सोडून दिलं. ती निम्म पिणार, निम्म काय दिलं घरी, नाही दिलं, म्हणजे दुर्लक्ष. आईने बळ बांधलं की आपल्याला हे कुटुंब व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. व्यवसायाची थोडी माहिती होती. होलसेलमध्ये मासे खरेदी करायची ती आई आणि विकायची. पैसे राहायचे 500, 700, 1000 रुपये म्हणलं तरी त्यात राहायचे. कुटुंब, शिक्षण, पोरांचं चालू, सगळे व्यवस्थित. आणि ह्याला जातीचा सुद्धा अँगल आहे तुम्हाला सांगतो. हे कुटुंब हे मराठा कुटुंब आहे. त्यांच्या घराच्या शेजारी जिथं राहत होते त्या मुलीला ते बुटकी म्हणायचे, म्हणजे नाव तिचं, कारण ती हाईटनी कमी होती. मुलीचा विषय असा आहे की थोडी नॉर्मल अननॉर्मल, म्हणजे थोडीशी त्याला गतिमंद म्हणतात अशा स्वरूपाची, की अशी शार्प बुद्धी नव्हती जास्त, पण शिक्षण वगैरे व्यवस्थित. एखाद्याने काय म्हणलं तर पटकन ऐकणारी अशी. शेजारी राहणारा एक मुलगा आहे. त्या मुलाने काय केलं, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. तो वेगळ्या समाजाचा, लक्षात घ्या, कारण जातीवाद अजूनही आहे. तिला राखी बांधणे, काय नको, कंपास घे तुला, हे दे तुला, ते दे तुला. आणि ह्या कुटुंबाचं काय ह्याच्याकडे लक्ष नव्हतं की काय चाललंय काय नाही. आता एवढा बाहेरचा भाऊ करायचा होता, घरचा आहे ना सक्का, लक्षात आलं तुमच्या. एखाद्याला जवळ केल्यावर तो माणूस, एखादा बुखऱ्याला माणूस आहे, त्याला म्हणलं ये बुवा जेवायला दिलं आणि आपण त्याला पुण्यकर्म समजतो. झालं बा, चांगलं आहे, एखाद्याचं आपण अन्नदान केलं. पण तो माणूस जर जाताना त्या ताटात मुतून गेला तर तुम्हाला काय वाटेल? अशा प्रकारची दुनिया, नीच दुनिया निघाली. हा जो शेजारचा पोरगा आहे, त्याला खवड्या नाव पाडू आपण, खवड्या. खवड्या यायचा, बुटके असं तसं हे ते. हा प्रकार तब्बल 8 ते 9 महिने चालला होता. यांना कुठलाही शंका यायला जागा नाही. नंतर त्या पोराने पोरीला एवढी चावी मारली, म्हणजे असं तिला पढावलं बरोबर डोक्यात, की तू आता लग्न कर. पोरगी स्वतःहून आईबापाला म्हणायला लागली, माझं लग्न कधी करणार आहे? आई म्हणली, अरे तुझं शिक्षण राहिलंय बाकी, तुझी 12वी कंप्लीट आहे, FYच्या पहिल्या वर्षाला आहे तू, तुला लग्नाची काय घाई? नाही, मला लग्न करायचे. मग आजकाल परिस्थिती कशी तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. मला एवढी 20-22 लाख लोक फॉलो करतात महाराष्ट्रात, अजून एका पोरीच्या बापाचा फोन नाही आला की मामा आपल्या मुलीला जागा बघा म्हणून. मुलं डिगाणी आहेत,
लक्षात आलं का तुमच्या? आणि जी गरीब आहे त्याला तर लय माझा आलाय आता, हे पण तुम्हाला खरं सांगतो. तिच्या बापाला राहायला घर नाही नीट, ती म्हणती बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, कार पाहिजे, बँक. अरे तुझ्या बापाला करता आलं काय अख्ख्या आयुष्यात एवढं? त्या मुलांनी 20, 25, 30 वर्षाच्या कुठून करणार आहे तो? शेवटी आजकालच्या जगात पैशाचं सोंग नाही आणता येत, ध्यानात ठेवा. काय पाहिलं पाहिजे संस्कार, कोणी काय उपाशी झोपत नाही. सकाळी कामाला गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत 500 आणतो. तो जर निर्व्यसनी असेल, तो जर सुसंस्कारी असेल, तर सुंदर प्रपंच करून दाखवू शकतो. हे नको, माल द्या, माल पाहिजे, श्रीमंत पाहिजे. त्याने तिकडं जाळून टाकली तरी, नरड दाबून मारली तरी चालते, पण मालावले पाहिजे. अशी दुनिया आहे बघा. आणि फुकाट पाहिजे, सगळं फुकाट. जमीन पाहिजे विक्रीसाठी, आमची मुलगी रानात जाणार नाही अशी परिस्थिती. ह्या मुलीचं लग्न बुटकीचं ठरवलं त्यांनी, सुंदर स्थळ मिळालं, पोरगा कंपनीत कामगार, झालं लग्न झालं. त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे 2-3 तोळं सोनं पण घातलं. आता सोन्याचे रेट तुम्हाला माहिती आहे, 4-4.5 लाखाचं नुसतं सोनं आहे. पोरगी 15 दिवस राहिले तिथं, माघारी म्हणजे मला मारायला जायचे 4-5 दिवस, आपल्या सोडतातच. आली मायाराला, त्या रात्री तो मांडलेल्या भावाबरोबर पोरगी फरार. त्या पोरानी, तो बी 21 पूर्ण, ही 18 पूर्ण. अजिबात तिला जोर जबरदस्ती केली नाही. ही बॅगा भरून पळून गेली, लक्षात घ्या. ती लंपास झाली, यांनी लोकल पोलीस स्टेशनला कळवलं त्या बाबत. पोलिसांचं कसं असतं, त्यांना कायद्याने काम करावं लागतं. मुलगी सज्ञान स्वतःहून पळून गेली, सगळं त्यांनी सांगितलं खरं आहे ते. बऱ्याच वेळा पालक काय करतात, कायद्याचं पण कसं आहे, आमच्या मुलीचं अपहरण केलं असं म्हणावं लागत. म्हणजे पोलीस काय करतात, बरोबर नंबर शोध लावून ते काढतात शोधून. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर काय होऊन दे बा. ती जर म्हणली ना मी सज्ञाने माझ्या मर्जीने आले, द्यायचं विषय, ते आपल्याला मिली म्हणून सोडून द्यायचं, लक्षात घ्या. पण कायद्यानुसार ती जर स्वखुशीने गेली ना, आईबापा जर सांगतात की स्वखुशीने गेले बघा, काय त्या पोलिसांचा दोष आहे मला सांगा. मिलय सत्यवादी तर घे अशी तरा. आणि मग आईचा मला फोन, असं झालं. म्हटलं कायदेशीर झालं हे सगळं. पण तरीसुद्धा तुम्हाला एक चान्स आहे की पोलिसांना विनंती करून त्यांना बोलवून घ्या पोलीस स्टेशनला. पोरगी जर म्हणले मी माझ्या मर्जीने आले, गोष्ट वेगळी, द्यायचा विषय सोडून. मग पण ती जर म्हणली, तिने जर जबाब फिरावला, ती जर म्हणली तर मला जबरदस्तीने आणलेलं आहे आणि फूस लावून आणलेलं आहे, लग्नाचं आमिष दाखवून आणलेलं आहे, असा प्रकार असतं तर पोलीस कायदेशीर ॲक्शन घेतील म्हणलं. म्हणजे तुम्ही विचार करा फक्त की काय चाललंय, कसं चाललंय जगात. आता चाललं टाकलं सर्व्हिसला, कुठं गावाकडे गेलाय तो, फोन स्विच ऑफ आहेत दोघांचे. आज 8-10 दिवस झाल्यात. आईबापाची रोज चक्कर पोलीस स्टेशनला आहे, शोध अजून आरोपीचा लागत नाही, किंवा ह्यांच्या हिशोबाने ती 2 जण आहेत, अजून काय सापडलेली नाही. घडलं कशामुळे काय तुम्हाला माहिती. बाहेरचा माणूस घरात जास्त येऊ जाऊ लागला तर ह्याच्यातून तुम्ही धडा घ्या. काळ अत्यंत वाईट आहे. तुमची बायको नाही तर पोरगी तो काढून नेल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती. मला सकाळ वाईट बोलावं लागत. नंबर 2, दुसरी घटना सांगतो. आता आपले सबस्क्रायबर आहेत सगळे, म्हणजे एवढं मी बोंबलून सुद्धा लोकांच्यात फरक पडत नाही. नंबर 2ची घटना सांगतो. असाच एक पालक आहे, बायको दुनिया भांड्याच्या कामाला, 2 मुली आणि 1 मुलगा. हा गडी कंपनी कामगार, तिथं पण 8 तास काम करून बी 2-3 तास ओव्हर टाईम करतात. का, पोरींचा शिक्षणाचा खर्च आहे. थोरली पोरगी 10वीला, दुसरी पोरगी 7वीला, आणि पोरगं लहान आहे. आजूबाजूचं त्यांचं वातावरण हे झोपडपट्टी टाईप एरिया आहे, आणि अनेक रगेल आणि रंगेल हिरो त्या ठिकाणी आहेत. सरकारी धान्य फुकाट मिळतं खायला, कष्ट करायचे हे ना, आईबापा आणतात कसं बी कमवून, ते आपलं गिळायचं. एक मोटरसायकल असती, कपडे छान छुकीतले वापरायचे, ती केस बांधायची, इकडून तिकडं, अशा प्रकारचे हे रोड रोमिओ. पण त्यांच्याकडे एक स्फोटक औषध असतं, मोबाईल. पुरी म्हणल्या
10वीला गेली ती म्हणले मला अभ्यासासाठी मोबाईल. म्हणले आपल्याला काही शक्य नाही मोबाईल, आपल्याला काही नको. बाप हुशार होता, मला मोबाईलची काही गरज नाही, तुम्ही शिका. त्या 10वीची पोरगी आणि 7वीची पोरगी ह्या दोन्ही पोरींना त्या 2 रोड मिळून, आणि पोरगं बी लय मोठं आहे, अल्पवयीनच 12वीचं, त्यांनी पटावल्या असं म्हणून. त्यांनी आपला काय 2,000 रुपयाला साधा अँड्रॉइड मोबाईल मिळतो बघा आता सेकंड हँड मोबाईल दुकानात, तसला दिला त्यांच्याकडे. रिचार्ज तेच करायचे, चॅटिंग चालू, संभाषण चालू. हे 2 महिन्यापूर्वी आईच्या लक्षात आल्यामुळं लेपाटा असं घेऊन झोपतानी आज चॅटिंग चाललं होतं. मग ती पकडल्यावर ती मोबाईल कुठं काय, ती मोबाईल जप्त केला आईबापानी, मुलींना समज दिली. बरं ठीक आहे, केलं काय. तर आईबापाला काय वाटलं, लहान आहेत बघा, एक 7वीची एक 10वीची. महिना 2 महिने झालं, परत महिना उलटून गेला, त्यांनी परत दुसरा मोबाईल दिला. ते दुसऱ्या मोबाईलमध्ये पकडला. तर ते बापाचा मला फोन, अशी परिस्थिती. त्यांना सल्ला काय दिला माहिती आहे का मी, आता ही सगळी अल्पवयीन आहे म्हणलं, याला अक्कल कमी आहे. जक्की सैराट होण्याआधी तुम्ही तिथलची खोली काय भाड्याने काय स्वतःच नव्हतं काय, ते स्थानच बदलून टाका गावाकडे राहायला. हा, 10वीची पोरगी आहे ना, शाळा नाही शिकली तरी चालेल, तिचं लग्न करून द्या, पण त्यासाठी त्यांना 2 वर्ष थांबायची आवश्यकता आहे. पण गावाकडे जा, आई म्हातारीमधला आजी आजोबा म्हणतात, ते एकत्रित कुटुंब होतं. तुम्ही सर्व्हिस करा, त्यांना गावाकडे द्या, पाठवा, आणि तिथून आता जरा गॅप पडला ना, विषय संपल. 7वीची पोरगी सुद्धा नादी लागली एका पोराच्या. किती भयानक आहे बघा. म्हणजे आज सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माणसाला जो खर्च असतो, जो पैसा लागतो, तो पैसा कमावण्यासाठी माणूस रक्ताचं पाणी करतोय आज, आणि ह्याची अजिबात जाणीव ह्या नवीन तरुण पिढीला नाहीये. ते आईबापांनी एवढे दिवस सांभाळलं, हे कर, त्यांना काही घेणं देणं नाही कशाच. आय लव्ह यू, तुला हिरो दिसतो, लय स्मार्ट दिसतो, त्यांनी म्हणतात तिला चिकणी दिसते. हे फक्त संप्रेरक स्त्रावल्यामुळं झालेलं वासनेचं मायाजाळे, आणि ह्याच्यासाठी ही पोरी अशा प्रकारे बळी पडतात. कुटुंबाची इज्जत अख्खी म्हणजे मिशाला कांदा बांधायची पाळी येते पार, पोरगी जर निघून गेली तर. तो बाप आई 4 चौघात तोंड वर करून चालू शकत नाही, अशी परिस्थिती आत्ता जगाची चालली आहे. मग आता आज उद्या 2 दिवसात ते जाते तिकडे, दाखले बिकलं सगळं ट्रान्सफर. फक्त म्हणलं लांब करा भाऊ, कट ऑफ करा, बाकी काय कुठला अजून मोठा इश्यू झालेला नाही. पण बापाने दुसरं रेकॉर्डिंग आणि ते बघितल्या, परत नादाला लागलेले बघितल्या ना, कमराच्या पट्ट्याने पार सॉल पटवून काढल्या पुरी, आणि बायको बी हाणली. मी एक पुरुष जगतो कशासाठी माहिती आहे का, ते स्वतःला बनेल घेत नाही राव, फाटलं तरी लवकर, पण आपल्या कुटुंबासाठी म्हणजे एक संरक्षण करताच असतो तो. पण त्याला जर हे असं चॅटिंग हेन तेन, तर त्याच्या डोक्यात आलं गेली, पळून जायला बसल्यात उद्या. हा, अल्पवयीन. आणि तो लाईन मारणारे हिरो आहे, त्यांनाही तपास नाही पोस्को काय आहे चीज. 18 वर्षाला 2 दिवस जरी कमी असतील तरी पोस्कोची जर केस पडले, त्यांचं पोरांचा अख्खा आयुष्य बरबाद होऊन जात. हा, ही तरुण पिढी इतकी स्पीडने बिघडते आता, इतकी वाम मार्गाला लागली. याच्यातून मला तर वाटतं अजून 1-2 येरवड्यासारखे मोठे तुरुंग बांधावे लागतील. काही लोक भविष्य काळात गुन्हेगाराच्या आहारी जाऊन असल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हा करून 20-30 वर्ष, 20-20 वर्ष आत राहत्यान. म्हणजे 20चा पोरगा असता तर 40व्या वर्षी बाहेर निघून तो काय वांग करणार आहे का, मला सांगा. समाजाने टाकलेला काय करणार आहे. अशा प्रकारचं सोयर. आणि आताची चित्रपटसृष्टी आहे ना, आता ती बघा आलाय धुरंधर, लय भारी सगळं चाललं. हे आपलं असंच आहे, तुम्हाला सांगतो. तीव्र शब्दात निषेध करतो त्या चित्रपटाचा, की त्याच्यात सुद्धा हिंसेलाच प्रोत्साहन दिलेलं आहे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या आईची हत्या करणं ही त्याच्यात एकदम असं ठीक आहे. बरेच जण आहेत तसे, की गद्दार होते ना, आपल्या खबरा लीक करायची ना म्हणून आई मारली त्यांनी, असं नाही चालत. हे अशा प्रकारचं जग. आता बघा भविष्यात किती हत्या घडू शकतात. त्यांना काय कोट्यांचा कारभारी, त्यांचं ते करून मोकळे होत्यात. आपला समाज अजून तितका प्रगल्भ नाही की एखाद्या हिंसेचं ॲक्टिंग चांगली केली म्हणायचं, इतपत मान्य 100%. पण तसंच वागलं पाहिजे अशी आवश्यकता नाही. ते सैराट पिक्चर आलताना मरणाची पोरं पळून जायला लागल्यात, प्रत्येक गावात 10-5 पळून गेल्यात, ध्यानात ठेवा. अशा प्रकारे असं ही जग चाललंय. याच्यातून धडा फक्त एवढाच घ्या
की तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असला काही प्रकार घडू नये. पैसा कमावण्याच्या नादात घराकडे पण लक्ष द्या, पोरांच्याकडे लक्ष द्या, मुलींच्याकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या. नाही तर तुमचा शॉट 2026ला ठरलेला आहे, ध्यानात ठेवा. हा भयानक परिस्थिती आहे. ज्यांना कोणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी 8788574302 या क्रमांकावर आज संपर्क साधावा. रामकृष्ण हरी माऊली.